समोर डॉक्युमेंट मी बाहेर देतो सर. थँक्यू. त्या दिवशी पत्र दिले मी. मग तुम्ही आता पण तुम्ही त्यांच्याशी बोलत तर त्यांची काही ट्रान्सफर झाली. हो दुसरा आला गिरी आला. कोणाला गिरी तर मी त्यांच्या तिथल्या ईडी सुपरवायझर मॅडम आहेत त्यांचं नाव इलेक्शनमध्ये होतं ना. इलेक्शन झालं. अख्खं वर्ष घेतलं ना इलेक्शननी. याच्यात आहे ना या 65 इमारतींचा जो विषय आज सुरू आहे त्या इमारतींची काही नागरिकांमध्ये साहेब महापालिकेने एक गुन्हा दाखल केला. याचा मी तुम्हाला बेस थोडासा सांगतो. साहेब 2020 तो बनावट कागदपत्र बनवण्याचा गुन्हा दाखल केला बँकेने. त्याच बेसवर महापालिका पण त्याच्यात पार्टी झाली आणि मिळाली. 2022ला पण सेम FIR अजून एक की असे खोटे नाही. आज या 65 इमारतींच्या विषयाबद्दल प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. ज्या 65 इमारतीमध्ये बोगस कागदपत्र तयार करून फ्लॅट विकण्यात आले, त्याचबरोबर खोटे रजिस्ट्रेशन करण्यात आले, त्याच्यासाठी आज निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आमची मूळ मागणी अशी आहे की खोटे सातबारे आणि जे मोजणी नकाशे आणि NAच्या कॉपी ज्या खोट्या लावलेल्या आहेत त्यांच्यावर जसा महापालिकेने खोटे कागदपत्र तयार करणाऱ्यांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसाच गुन्हा हे जे खोटे कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांचे तयार केलेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रामध्ये आम्ही केलेली आहे. आणि प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जर बोगस डॉक्युमेंट याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असं निवेदन आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे. तुम्हाला आता खोटे कागदपत्र वापरले गेले आहे. याने वापरला गेला आहे खोटा म्हणजे मोजणीचे. त्या संदर्भात तुमची आता भेट झाली आहे. काय आपण गेले काही दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हे बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील 65 इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे. या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे. त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे. तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की महसूल विभागाचा जो सातबारा आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच नाहीत, ते बोगस बनवले गेलेले आहेत. तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे. काही ती कागदपत्र आपण आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू. यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे. त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे. यापूर्वी 2012 साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता. ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू. मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसून नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे. त्याबद्दल आम्ही पावले उचलू आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांची चौकशी करून आम्ही कारवाई करू. सर हा एक व्यक्ती तुम्हाला सांगतो का प्रशासनाची जबाबदारी नाही की आपली फसवणूक होते तर आपण पण या प्रकरणाची चौकशी करावी आपल्या अधिकाऱ्यांकडून. 100% आमची जबाबदारी आहे. परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचा असतं त्या मूळ अभिलेखात बदल केला जात नाही. हा असा कुठला तरी एखादा त्रयस्थ व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो. ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही, आपल्या कोणी निदर्शनास आणून देत नाही तोपर्यंत ते आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. न्यायालयामधनं आदेश आलेला आहे की अनधिकृत इमारत आहे तरी देखील आपल्या इकडे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे, पण त्याची माहिती आपल्याकडे नाही. कारण जे रिझर्वेशन प्लॉट आहेत आणि न्यायालयाचे आदेश पण आहेत आणि एक सोडून कमीत कमी 7 ते 8 ठिकाणी असं. कोणत्याही फ्लॅटचं ज्यावेळेला रजिस्ट्रेशन होतं
त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते. त्याचं 7/12 सदरी कुठलीही बदल होत नाही. मात्र चुकीच्या जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयांना आम्ही निश्चित कळवू.